जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसांनंतर उरणमध्ये आलेलो आहे. गेल्या वेळेला आलो होतो तेव्हा विधानसभेची निवडणूक होती आणि विधानसभा निवडणुकीत काय झालं तुम्हाला माहिती आहे. आज उघडपणाने बोलतो, गेल्या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्याबरोबर अधिकृत गद्दारी केली होती ना. आणि आता ही गद्दारी देशात सगळ्यांशी करायला लागलेले आहेत. नाही, भोकं पडलीच आहेत. पाणी भरले की कळेल कसं कुठून कुठून बाहेर पडतं ते. भारतीय जनता पक्षाला असं वाटते की आता त्यांच्या खेरीज दुसरा कोणताही पक्ष या देशामध्ये राहता कामा नये आणि म्हणूनच मी मैदानात उतरलेलो आहे. आणि मी त्यांना आव्हान देतोय, तुम्ही जो काय एक उपराठा निर्णय तुमच्या लवादाच्या माध्यमातून दिलेला आहात, मी जवळपास प्रत्येक सभेत आव्हान देतोय की मी जनतेमध्ये आलेलो आहे, तुम्ही जनतेत येऊन उभं राहायचं आणि सांगायची शिवसेना कोणाची. पण यांची मला एक गंमत वाटते आणि कीव पण येते. त्यांच्याकडे ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत, ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे, सीबीआय आहे, निवडणूक आयोग आहे, लवाद आहे, हे एवढे दडपणाखाली आहेत की ते जे काय म्हणतील तसे त्यांना ते निर्णय देत आहेत. पण त्यांना कल्पना नाही की यंत्रणा तुमच्या गुलाम होऊ शकतील, पण हे माझे जे मर्द मावळे आहेत ते तुमचे गुलाम कदापि होणार नाहीत. आणि निवडणूक घेऊनच दाखवा, निवडणूक घेताय ना, घेऊनच दाखवा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नाही तुमच्या पाठीला माती लावेल तर आम्ही त्याचं नाव नाही सांगणार. ही अशी वृत्ती आणि ह्या वृत्तीची माणसं, मी सुद्धा राजकारण बघत बघत लहानाचं मोठा झालेलो आहे. म्हणजे आज जे मोदीजी म्हणतात, अमित शहा म्हणतात घराणेशाही घराणेशाही परिवारवाद, माझं घराणं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अमित शहा आणि मोदींना सुद्धा मी आव्हान देतोय, मी माझ्या घराण्याचा इतिहास सांगतोय, तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास सांगायचा. तुम्ही कोण, मी कोण, तुमचे वडील कोण, माझे वडील कोण, तुमचे आजोबा कोण होते, माझे आजोबा कोण होते. आणि मला अभिमान आहे माझ्या घराण्याच्या परंपरेचा. अरे कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग न घेणारी ही माणसं हे आम्हाला घराण्यावरनं शिकवत आहेत. काय तुमचा संबंध काय होता स्वातंत्र्य लढ्यामध्ये? जेव्हा ही सगळी जनता उतरली होती तेव्हा भारतीय जनता पक्ष तर नव्हताच, पण त्यांचे जे नेते होते, श्यामाप्रसाद मुखर्जी, म्हणजे साधारणतः 1940-42चा सुमार असेल. मुस्लिम लीग तेव्हाची, आत्ताची नाही मी म्हणत, आज माझ्याबरोबर अनेक देशभक्त मुसलमान हे लोकशाही वाचवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी सोबत आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतोय. मी इथे काँग्रेसचा प्रचारक म्हणून आलेलो नाही, पण सत्य तुम्हाला सांगायला आलोय. 1942ला जी महात्मा गांधीजींनी चले जाओ चळवळ सुरू केली होती, आपण आपल्या आघाडीचं नाव जयंतराव इंडिया आघाडी ठेवली, देशभक्तांची आघाडी, इंडिया आघाडी. तर मोदीजींनी काय टीका केली? आम्हालाच सांगतात चले जाओ. अहो मोदीजी, तुमचा पक्ष चले जाओच्या वेळेला जन्माला नव्हता आला आणि तुमचा जनसंघ जो 50-52 साली जन्माला आला त्याचे जे संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांनी बंगालमध्ये चले जाओ चळवळ कशी चिरडून टाकायला पाहिजे याच्यासाठी गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं. म्हणजे हे तुमचे बाप झाले या विचाराचे आणि तुमच्याकडनं आम्ही देशभक्ती शिकायची. स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेच्या मुस्लिम लीग बरोबर 11 महिने सरकारमध्ये राहिले होते. ते अर्थमंत्री त्या सरकारमध्ये होते आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं.
अरे तुमचा इतिहास काय तो सांगा, आमचं घराणं बाजूला ठेवा, पहिलं भाजपाचं घराणं काय ते सांगा, भाजपची वंशावळ पहिली सांगा. आहोत ना आज आम्ही शिवसेना हिंदुत्ववादी म्हणून आहेच. जयंतराव सोबत आहेत, मगाशी उल्काताई होत्या, काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहे. काल कपिल पाटील यांनी एक नवीन पक्ष म्हणजे नितीश कुमार तिकडे गेले. मी त्यांना विचारलं कपिल पाटलांना तेव्हा एक 8-15 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी, कपिलजी तुमचं काय? ते म्हणाले ते गेले तर जाऊ द्या, पण मी तुमच्या सोबत आहे, कारण आम्ही देशप्रेमी आहोत, आम्ही देशभक्त आहोत. मग आम्ही एकत्र आल्यानंतर आम्हाला सांगतात की शिवसेना काँग्रेस बरोबर गेली. मग शिवसेनेने हिंदुत्व सोडलं काय? मग मला भाजपला विचारायचंय की काल परवाकडे जे आमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे नितीश कुमार तुम्ही तुमच्यात घेतलेत, चांगलं चालणारं सरकार तुम्ही पाडलं, तुमच्याकडे हेच काळ्या घालण्याचे धंदे तुमचे जास्त चालत आहेत. नितीश कुमार बोलले होते संघमुक्त भारत. मग नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत? विशेष कायदा करा आणि राम मंदिर करा हे जेव्हा मी बोलत होतो तेव्हा नितीश कुमार काय आम्हाला पाठिंबा देत होते? बरं ते जाऊ द्या, आज आम्ही एकत्र सगळे जमलेलो आहोत. बघा इकडे किती लोक जमलेली आहेत. आणि माझं तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकाला विनंती आहे, आवाहन आहे की तुम्ही असाल कोणत्याही धर्माचे, तुम्ही असाल कोणत्याही जातीचे, पण आज वेळ अशी आलेली आहे की जात पात धर्म बाजूला ठेवून देश हाच माझा धर्म आणि देश वाचवणं हाच माझा धर्म म्हणून तमाम देशभक्तांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. आणि अशीच वेळ तेव्हा आली होती 77 साली. निदान त्यावेळेला इंदिरा गांधींनी उघड उघड आणीबाणी पुकारली होती. आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये सुरुवातीला शिवसेनेने पाठिंबा जरूर दिला होता, पण आणीबाणीच्या काळात जे काही अत्याचार झाले, विरोधी पक्षाच्या नेत्यांना ज्या पद्धतीने तुरुंगात डांबलं, त्याला शिवसेनेने विरोध केला होता. मग इंदिरा गांधी नको, हुकुमशहा नको म्हणून जे काय सगळे आले होते, आणि त्याच्यामध्ये हे वाहत्या गंगेत हात धुणारे भाजपवाले जनसंघ होता ते सुद्धा सामील झाले होते, समाजवादी सुद्धा होते. मग काय हो भाजपवाल्यानो, तेव्हा तुम्ही जो काही जनता पक्ष स्थापन केला होता तो काय सगळा हिंदुत्ववादी विचाराचा होता? सगळे काय हिंदू धार्जिणे पक्ष तुमच्या जनता पक्षात होते? नव्हते ना. तुम्हाला देश वाचवायचा म्हणून तुम्ही त्या जयप्रकाश नारायणांनी जे एक पुढाकार घेतला होता त्या जनता पक्षात तुम्ही गेला होतात. मग आज सुद्धा आम्ही तुमची हुकुमशाही नको म्हणून बाकीचे पक्ष देशभक्त पक्ष जर एकत्र आलो तर तुमच्या पोटात का मुरडा येतो? केवळ तुम्ही म्हणजेच देशभक्त, भाजप म्हणजेच देशभक्त, आणि जो भाजपच्या बाहेरचा आहे तो देशद्रोही अजिबात चालणार नाही. असं होऊ शकत नाही आणि होऊ देणार नाही. आज आमच्या तुम्ही साध्या साध्या कार्यकर्त्याला जुन्या जुन्या केसेस, अरे कसल्या केसेस, काय बलात्काराच्या केसेस आहेत, दरोड्याच्या केसेस आहेत, आंदोलनाच्या केसेस काढता आणि त्याच्या मागे पोलीस कारवाई लावता. मी पोलिसांना सुद्धा सांगू इच्छितो की हे सगळं तुम्हाला माहिती आहे, आज सरकार असतं उद्या नसतं आणि यांचं सरकार तर नक्कीच नसणार आहे. सत्यमेव जयते. आणि पोलिसांना सुद्धा सांगतो सदरक्षणाय खल निग्रणाय, त्याला तुम्ही जागा. हे आजचे राज्यकर्ते उद्या नसणार, त्यांची खुर्ची सटकायला लागलेली आहे, हालायला लागलेली आहे. त्याने किती आव्हान द्या, पण काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जो एक मला आक्रोश दिसतोय तो बघितल्यानंतर याने किती आदळापट केली तरी 100-200च्या वरती जाऊ शकत नाही. आज लिहून ठेवा तुम्ही. आणि मी काल बोलता बोलता बोलून गेलो की अनेक जणांना विचारलं, तुमच्याही मनामध्ये प्रश्न असेल की हे सगळे ठीक आहे पण ईव्हीएमचं काय, बरोबर ना? हा तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असेल की नसेल? पण मला सांगा, एवढे सगळे तुम्ही इकडे जमलेला आहात, तुम्हाला ही हुकुमशाही हवी की नको आहे? नको हा तुमचा निश्चय आहे ना. मग तुमच्या गावामध्ये एवढ्या लोकांनी त्या हुकुमशाहीच्या विरोधात मतं दिली आणि पुन्हा जर का उपडी बालदी सुलटी झाली आणि तिकडे जर का निवडून आले तर तुम्ही काही शांत बसणार? माझं तर मत आहे यावेळेला भाजपाने ईव्हीएमचा घोटाळा करून जिंकून दाखवावंच.
जिंकूनच दाखवा. देशात जो असंतोषाचा भडका उडेल तो कोणालाही आवरू म्हटलं तरी आवरता येणार नाही. एवढी जनता आज पेटलेली आहे, एवढी जनता यांना आज कंटाळलेली आहे. कारण उघड उघड दिसतंय सगळं. ज्या पद्धतीने यांचं काम चालू आहे, मी मगाशी सभेत सुद्धा जे बोललो की काल भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली 195 जणांची. पाहिलीत तुम्ही कोण कोण त्याच्यामध्ये? नरेंद्र मोदी जे आहेत, अमित शहा आहेत, बरोबर आहे. पण त्यांच्या बरोबरीने आणखीन एक नाव आहे, पहिल्या यादीत त्याला मानाचं स्थान मिळालंय. ते म्हणजे ज्याच्यावरती भारतीय जनता पक्षानेच बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून आरोप केले होते, चौकशी केली होती, त्या कृपाशंकर सिंहाचं नाव नरेंद्र मोदी आणि अमित शहाजींच्या बरोबर आहे. संताप एका गोष्टीचा येतो, वाईट एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा आम्हाला, खरोखर सांगतो, मी उपासाने किंवा कुत्सिततेने बोलत नाही, मला त्याची गरज नाही, जे खरं आहे ते मी खरं बोलतो. जेव्हा आम्हाला नरेंद्र मोदीजींचं नाव माहिती नव्हतं, अमित भाई शहा यांचं नाव माहिती नव्हतं, अगदी 88-89 सालचा तो काळ असेल, 87 साली या देशातली पहिली पोटनिवडणूक पार्ल्याची हिंदुत्वाच्या आधारावरती शिवसेनेने जिंकून दाखवली. आणि नंतर प्रमोद महाजन आले, गोपीनाथ मुंडे आले, आणि आपण एक हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट नको म्हणून आपण युती केली. तेव्हा मोदी शहा हे नावं माहीत नव्हती. पण महाजन आणि मुंडेंनंतर आणखीन एक नाव जे मला कळलं होतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती होतं, ते नितीन गडकरींचं नाव. हे इथल्या त्या गद्दार जो आमदार गेल्या वेळेला निवडून दिला, भारतीय जनता पक्षाने उघड गद्दारी करून दिली, त्याला म्हणा जा विचार नितीन गडकरींना. आणि ज्या नितीन गडकरींनी आपल्या युतीच्या काळामध्ये अप्रतिम काम केलं, मुंबई पुणे रस्ता केला, आणि धडाकेबाज माणूस, निष्ठावंत, संघाचा निष्ठावंत, भाजपचा निष्ठावंत. अन्याय झाला तरी चालेल पण मी पक्षशिस्त मोडणार नाही. तुम्ही कृपाशंकर सिंहाचं नाव मोदीजींच्या बरोबरीने पहिल्या यादीत देता, पण आमच्या महाराष्ट्राच्या नितीन गडकरींचं नाव, जे तुमचे अध्यक्ष होते, त्यांचं नाव तुम्ही देत नाही. अरे काहीतरी मान पान सन्मान ठेवा. एवढे वर्ष तो माणूस झटलाय. आणि म्हणून मी जे प्रत्येक सभेत सांगतो ते आता दिसायला लागलेले की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनो, RSSच्या कार्यकर्त्यांनो, खास करून RSSच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय की तुम्हाला आता 25 साली 100 वर्ष होतील. अनेक 2-3 पिढ्या तुम्ही याच क्षणाची वाट बघण्यासाठी आतुरलेले होतात आणि अक्षरशः कुटुंबावरती, घरावरती निखारे ठेवून तुम्ही पक्ष वाढवला होतात. म्हणजे मला आठवते, मी मुद्दामून नाव घेत नाही कारण ती व्यक्ती कदाचित बोलेल, ती व्यक्ती आहे, संघाची आहे, कार्यकर्ती. पण 5-7 वर्षापूर्वी एक राज्य त्यांनी जिंकलं भारतीय जनता पक्षाने, त्याच्यानंतर परत हारले. आणि तेव्हा ते नाव सगळ्यांसमोर आलं होतं की यांनी तिकडे जाऊन मेहनत केली. आणि त्यांचं नाव आल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की हा मुंबईत राहणारा माणूस. मग मी त्यांना बोलवलं घरी आणि त्यांना विचारलं. ते म्हणाले, उद्धवजी काय सांगायचं, आम्ही संघाचे कार्यकर्ते, जिथे जाऊन काम करा सांगा म्हटलं ते तिकडे जाऊन आम्ही काम करतो, घरदार कुटुंब बाजूला ठेवतो. आणि या राज्यात म्हणजे आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली, लोकांमध्ये जेव्हा फिरायचो आणि लोकांना जेव्हा कळायचं की हा संघाचा कार्यकर्ता आहे, अक्षरशः एखाद्या वेड लागलेल्या कुत्र्याच्या मागे लावत तशी लोक आम्हाला मारायला धावायची. तरी देखील आम्ही तिकडे थांबलो, पाय रोवून उभे राहिलो आणि आज तिकडे आम्ही जिंकलो. मग त्यांना मला सांगायचे की अरे तुम्ही कशासाठी काम करताय, कोणासाठी जिंकताय? आज जो गद्दार आमच्यातला फोडून तुम्ही तुमच्या डोक्यावरती घेतलात, ज्याच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, त्याला तुम्ही डोक्यावरती घेतलात. ज्यांच्यावरती तुम्ही आदर्श घोटाळ्याचे आरोप केले होते, त्या अशोकरावांना घेतलात, आज घेतला आणि उद्या राज्यसभेवर पाठवलं. मग मूळ तुमचे भाजपाचे लोक आणि मूळ RSSचे कार्यकर्ते आहेत, त्यांना तुमच्या पक्षात काहीतरी आरक्षण ठेवणार आहेत की नाही, काही राखीव जागा त्यांच्यासाठी ठेवणार आहेत की नाही, की का नुसतं तुम्ही भाडोत्री लोकांचा पक्ष करतायत? भेकड तर आहेच, भाकड तर आहेच, पण बाहेरून लोक घेताय. बरं घेताय ती कोणती घेताय? एक कृपाशंकर घेतला, आपला गद्दार घेतले, 40 गद्दार घेतले, इथला खासदार पण गद्दार घेऊन त्याला पण घेऊन गेलात, हरकत नाही. पण ओरिसामध्ये त्यांनी जे काय केलं ते मला तरी पटत नाही. तुम्हाला पटते का सांगा मला. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, तुम्हाला तरी पटते का? RSSच्या कार्यकर्त्यांना विचारतोय, तुम्हाला तरी पटते का?
एक काही वर्षांपूर्वी म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी ओरिसामध्ये प्रशांत कुमार जगदेव नावाचा एक माणूस आहे आणि त्यांनी त्यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती गाडी घातली होती. काही कार्यकर्ते जखमी झाले होते, काही सिरियस होते. एक पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झाला होता. आणि तो प्रकार त्यांनी केल्यानंतर नवीन पटनायक यांनी त्या माणसाला पक्षाच्या बाहेर काढला होता की तू जनतेवरती गाडी घातलीस, भले असतील भाजपचे कार्यकर्ते पण ती माणसं आहेत, पण त्या माणसांच्या अंगावरती तू गाडी घालतोस, तू माझ्या पक्षात राहायचं नाही, गेट आउट. आणि काल परवाकडे भाजपच्या कार्यकर्त्यांवरती गाडी घातली म्हणून नवीन पटनायकनी ज्याला पक्षातून काढला त्याला मानाने पक्षात घेऊन मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाने त्याला उमेदवारी सुद्धा दिलेली आहे. हे पटते हा पक्ष म्हणजे जिथे कार्यकर्त्यांचा जीव गेला तरी चालेल पण मला सत्ता पाहिजे, तो निवडून येऊ शकतो. त्यांनी भाजपच्या लोकांना मारला असेल तरी चालेल पण तो निवडून आला पाहिजे कारण मला खुर्चीमध्ये बसायचंय. मोदीजींनी जे गेल्या लोकसभेमध्ये गेल्या म्हणजे आता ह्याच्या पुढे पुढचं अधिवेशन हे आता असलं नसलं तर नाही तर याच्या पुढे भाजप काय पुन्हा लोकसभेत पोहोचत नाही आणि विशेषतः आपण पोहोचू द्यायचा नाही. एक पंतप्रधान म्हणून त्यांनी भाषण करायला पाहिजे होतं की 10 वर्ष मला तुमच्या आशीर्वादाने जी भोगायला मिळाली कोणाच्याही नशिबात नव्हतं. अनेक दिवसानंतर एका पक्षाचं सरकार या देशामध्ये आलं हे मोठं कौतुक आहे. पण संधी प्रत्येकाला मिळते. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. खरं मोदीजींनी 10 वर्षामध्ये काय केलं, जसं आता संजोगजी तुम्ही सांगत होता की 10 वर्षामध्ये इथल्या खासदारांनी काय केलं, तसं मोदीजींनी सांगायला पाहिजे की 10 वर्षात मी काय केलं. 2014 साली ते बोलले होते ना, दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार मिळेल. मग 10 वर्ष मोजल्यानंतर 10 गुणिले 2 किती लोकांना मिळालं पाहिजे होत्या नोकऱ्या? 20 कोटी मिळाल्या. इथल्या गावात कोणाला तरी रोजगार मिळालाय पंतप्रधानांमुळे? घरकुल योजना तुमच्यापैकी कोणाला तरी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळाले? उलट माझ्या फोनमध्ये एक मी व्हिडिओ मुद्दामून ठेवलाय. बंगालमधल्या एका बाईचा तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. लक्ष्मीबाई तिचं नाव, गरीब बाई, साधी झोपडीमध्ये राहणारी. त्या चॅनलच्या प्रतिनिधी बाई त्या तिच्या घरी गेल्या आणि त्यांनी जाताना सांगितलं की अखबार में एक जो फोटो आहे, जाहिरात आलेली आहे, त्या फोटोमधल्या ज्या बाई आहेत ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळाले आणि यांच्यासारख्या 24 लाख जणींना घर मिळाले असं जाहिरात सांगते, तर ह्या बाई कोण आहेत, त्यांना घर मिळाले की नाही याचा आपण शोध घेऊया. मग त्या बाईच्या घरात जातात. मग त्या बाईंना त्यांनी विचारले की आपका नाम लक्ष्मीबाई है? हाँ मेरा नाम लक्ष्मीबाई है. तो ये आपका घर है? तो नहीं, ये तो किराए का घर है. तो आपका फोटो आया है? हाँ कुछ लोगों ने मुझे कहा, सुबह मैं उठ गई तो किसी ने कहा कि मेरा फोटो आया है अखबार में. तो फिर ये फोटो कहाँ लिया? और पता नहीं कब लिया, कैसे लिया फोटो, मुझे तो मालूम नहीं. तो लेकिन आपको तो प्रधानमंत्री आवास योजना में घर मिला है. तो कहाँ का घर? ये देखो ये मेरा किराए का घर है, आप देख रही है, 500 रुपया हर महीना मैं किराया दे रही हूँ. लेकिन आपके साथ 24 लाख लोगों, नहीं मालूम नहीं, मेरे को तो नहीं मिला. आपण काय म्हणतो, समजा तुमच्या पेपरमध्ये तुम्ही बघाल जाहिरात आणि अशी व्यक्ती शोधतात की तुम्हाला किती शोधलं तर ते सापडूच शकत नाही. शोधा शोधा म्हणजे सापडेल. अशा अनेक गोष्टी आहेत. पण आपल्याला मी नेहमी सांगतो की सरकारवरती आपला विश्वास नसला तरी सरकारी जाहिरातीवरती आपला विश्वास थोडासा असतो. आणि मग आपण विचार काय करतो की अरे प्रधानमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्या व्यक्तीचा फोटो आहे ना, गरीब बाई दिसते, गरीब बाई खोटं कशाला बोलेल? जर हिला घर मिळालं असेल, आपल्याला नाही मिळालं, पण निदान घर मिळायला सुरुवात तर झाली. पण घर मिळायला सुरुवातच नाही झाली तर तुम्हाला घर मिळणार कसं? आणि 10 वर्षामध्ये त्यांनी काही मी म्हटलं ना, मगाच्या सभेत सुद्धा म्हटलं की काही गोष्टींची नावं बदलून टाकलेली आहेत. मग ते दीनदयाळ उपाध्याय दिलेलं आहे, श्यामाप्रसाद मुखर्जींचं दिलेलं आहे. जुन्या योजना परत नव्याने नाव त्याचं बारसं करून तुमच्या समोर आणलेलं आहेत. गावाची नावं बदललेत, रेल्वे स्टेशनची बदललेत. तसंच त्यांनी आणखीन एक शब्द बदललेला आहे, तो म्हणजे जुमला जो होता, ज्याला आपण जुमला म्हणायचो, थाप, त्याला त्यांनी नाव दिले आता मोदी गॅरंटी. मोदी गॅरंटी. मोदी गॅरंटीचा अर्थ काय? आपको रोज नोकरी मिळेल त्याची गॅरंटी नाही, शेतकऱ्याला हमी मिळेल त्याची गॅरंटी नाही, पण तुम्ही किती पैसे खा, तुम्ही किती भ्रष्टाचार करा,
आणि भाजपात या, आपका बाल भी बाका नहीं होगा, ये मेरी मेरी गारंटी है. इसको मोदी गॅरंटी कहते हैं. जी कृपाशंकरला मिळाली, अशोक चव्हाणांना मिळाली, आमच्या मिंद्याला मिळाली आणि अजितदादांना मिळाली. आरोप करणारे हेच, चौकशा करणारे हेच, क्लीन चिट देणारे सुद्धा हेच. म्हणजे क्रिकेटच्या मॅचमध्ये बॉलिंग टाकणारे हेच, बॅटिंग करणारे हेच, कॅच पकडणारे हेच, अपील करणारे हेच आणि आउट देणारे पण हेच. आणि जिंकलो की नाही? अरे कसला जिंकलास? अजून साध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्याची तुमच्यात हिंमत नाहीये आणि तुम्ही देश जिंकायला निघालात. 2 वर्ष झाली मुंबई महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधीच नाहीयेत. सगळेच्या सगळे जे काय निर्णय चाललेला आहे, सगळा जो काय कारभार चाललेला आहे तो प्रशासकाच्या माध्यमातून चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो काय घोटाळा घोटाळा घोटाळा, कसले घोटाळे, यांचे घोटाळे 1.5 वर्षाचे आम्ही काढले, त्यांची तोंडात बूच बसले. रस्त्याचे टेंडर काढले, त्याच्या भानगडी बाहेर काढले होते रिटेंडर. म्हणजे मला सांगायला सुद्धा लाज वाटते की ते सॅनिटरी पॅडची मशीन्स, त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळे. मी किती तुम्ही खाल, किती घोटाळे कराल आणि आमच्यावरती बोटं दाखवता हे घोटाळेबाज म्हणून. जे काँग्रेसने 60 वर्षात नाही केलं ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं. ही एकच गोष्ट फक्त मोदीजी खरं बोललेत. ही एकच गोष्ट. आणि ती कोणती गोष्ट? की गेल्या आठवड्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. कारण मला वाटतं प्रशांत भूषण सुप्रीम कोर्टात गेले होते निवडणूक रोख्यांच्याबद्दल. त्यांनी सांगितले निवडणूक रोखे आहेत, त्याच्या माध्यमातून जे पैसे मिळतात राजकीय पक्षाला, हे पैसे कोणाकडून आले हे लोकांना कळलं पाहिजे. ह्या कंपन्या कोण आहेत? कारण काँग्रेसचे जे जयराम रमेश आहेत त्यांनी एक आरोप केलाय की ह्या त्या कंपन्या आहेत, हे ते उद्योगपती आहेत ज्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या आणि पैसे दिल्यानंतर चौकशी बंद करण्यात आली. ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली गेली. म्हणजे तुम्ही जुलूम जबरदस्तीने दमदाट्या करून धाडी टाकून पैसे गोळा करतात. आणि काँग्रेसने देशाला लुटलं. जो काय अकाउंट म्हणून जाहीर झालेला आहे, भारतीय जनता पक्षाच्या खात्यात किती पैसे आहेत? 6-7 हजार कोटी रुपये. आणि काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? 700 का 800 कोटी रुपये. मग कोणी कोणाला लुटलं? देशाला कोणी लुटलं? भाजपने लुटलं ना, का काँग्रेसने लुटलं? भाजपने लुटलेलं आहे. आणि एकच गोष्ट अशी आहे की 10-70 वर्षामध्ये काँग्रेस त्याच्या खात्यामध्ये 8,000 कोटी नाही जमू शकले, पण भाजपाने 10 वर्षामधल्या 4-5 वर्षामध्ये 7-8 हजार कोटी रुपये जमवून दाखवले, करून दाखवलं. हा तुमचा पैसा आहे, करदात्याचा पैसा आहे. निवडणूक रोख्याच्या माध्यमातून ज्या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्यावरती धाडी टाकून दमदाट्या करून तुम्ही पैसे गोळा केले आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितले की मार्चपर्यंत ही नावं जाहीर करा. मी आता येताना फोनमध्ये ऑनलाईन बातम्या बघत होतो. स्टेट बँकेने सांगितलं की आम्हाला अजून मुदत द्या, 3 महिने मुदत द्या. म्हणजे स्टेट बँक पण ह्यांचीच दलाल. 3 महिने का? तर निवडणुकीच्या आधी भांडं फुटायला नको, पण निवडणुकीनंतर आम्ही तुमचं भांडं फोडणार होतो कारण सरकार आमचं असणार आहे. बरं, हे घोटाळ्याचं झालं, हे भ्रष्टाचाराचं झालं. महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आहे, शेतकरी आहेत, कामगार आहेत, पण सगळ्यात धोकादायक जे मी तुम्हाला सांगतो की ही लढाई मी माझी नाही, ही लढाई मी तुमची लढतोय. तुमच्या भावी पिढ्यांची लढाई मी लढतोय. कारण मला माझा महाराष्ट्र, माझी भारत माता पुन्हा एकदा स्वकीयांच्या गुलामगिरीमध्ये जाऊ द्यायची नाही, मी ती जाऊ देणार नाही. शपथ घेऊन जर लढणार असाल तर माझ्यासोबत या. आणि दुसरा एक जो मोठा धोका आहे तो म्हणजे अंमली पदार्थ. आपण वारंवार आरोप केलेले आहेत, आपण वारंवार माहिती दिलेली आहे. संजय राऊतने दिले, सुषमाताई अंधारेने दिले. अजूनही त्याच्यावरती कारवाई कोणाची होत नाही. पण मध्ये मध्ये ज्या काय बातम्या येतात तर दरवेळेला गुजरातच्या पोर्टवरती करोडो रुपयाचे नशिले पदार्थ कसे मिळतात? तो काय नशिली पदार्थवाल्यांचं जसं देशात येणारे सगळे उद्योग धंदे हे मोदीजी गुजरातला नेतात, तसं त्या नशेबाज लोकांचं सुद्धा काय गुजरात आवडतं ठिकाण झाली की काय? म्हणजे तिकडे सगळे उतरतात. बरं, एकदा पकडलं, दोनदा पकडलं, तीनदा पकडलं तरी वारंवार तिथेच त्याच पोर्टमध्ये. तो पोर्ट कोणाकडे आहे ते सुद्धा तुम्ही बघा. ते बंदर कोण बघतंय? आणि त्यांच्याच बंदरामध्ये हे नशिले पदार्थ येतात कसे, अंमली पदार्थ येतात कसे?
आज तर एवढी परिस्थिती वाईट झालेली आहे की काल परवाकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पोलीस अधिकारी त्या रॅकेटमध्ये पकडला गेला. पोलिसांच्या माध्यमातून नशिली पदार्थ इकडचे तिकडचे जातात आणि याच पोलिसांना तुम्ही आमच्या अंगावर सोडताय. म्हणजे राज्यकर्ते भाजपा जे आहेत ते सत्तेच्या नशेमध्ये आहेत आणि त्यांनी पुन्हा आम्हाला सत्ता द्यावी म्हणून जनतेला तुम्ही काय अंमली पदार्थाच्या नशेमध्ये ठेवताय की काय? गुजरात बद्दल मी जे काय बोललो, गुजरात माझा काही शत्रू नाहीये, गुजरात सुद्धा आमचा आहे. महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे गुजराती माता भगिनी बांधव हे सुद्धा आमचे आहेत. आमच्याकडे एका विश्वासाने राहत आहेत. आणि 92-93 साली सुद्धा जे देशद्रोही अंगावरती आले होते तेव्हा मुंबईमध्ये भाजपाचा एक माणूस, एक चिटपाखरू सुद्धा रस्त्यावरती उतरलं नव्हतं. ते त्या गुजराती बांधवांना सुद्धा शिवसैनिकांनी वाचवलं होतं. हे आमचं नातं आहे. आहोत ना, आम्ही हिंदू आहोत, ते सुद्धा हिंदू आहेत. पण आज मोदीजी तुम्ही गुजरात विरुद्ध संपूर्ण देश करता आहात. ही लढाई फार घातक आहे, देशासाठी फार घातक आहे. देशामध्ये इतर राज्यांमध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही सगळे गुजरातला नेतायत. काल परवाकडेच ते सेमी कंडक्टरचे 3 उद्योग आपल्या देशात येत आहेत आले. त्या 3 पैकी 2 उद्योग मोदीजींनी गुजरातला घेऊन नेले. आपल्या हक्काच्या मुंबईतलं डायमंड मार्केट हे गुजरातला घेऊन गेले. अनेक चांगले चांगले उद्योग हे तिकडे घेऊन गेले. अगदी क्रिकेटची फायनलची मॅच सुद्धा ती सुद्धा नाही सोडली. जिथून पैसा मिळेल ते सगळं गुजरात, ते सगळं गुजरात. आणि अमित शहा तोंडवर करून जेव्हा बोलतात घराणेशाहीवरती, उद्धव ठाकरेने त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय. बरं करायचंय मला, पण यांनी मतं दिली तर तो होईल ना. यांनी मतं दिली पाहिजेत. कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद नाहीये. अमित शहा उद्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मला वाटलं आज येत आहेत. अमित शहानी उद्या उत्तर द्यावं, जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय? सचिन तेंडुलकरला त्यांनी शिकवलं, विराट कोहलीला शिकवलं का आत्ताचे यशस्वी जयस्वालला शिकवलं? काय संबंध काय क्रिकेटमधला? तुम्ही जे कराल ते सगळं चालतं. तुमच्या पोराबाळाचं तुम्ही सगळं करताय आणि यांची मुलं बाळ जी आहेत ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, काम नाही, धंदे नाहीत, उद्योग नाही, पण तुमच्या पोराटोरांचे सगळे धंदे चाळे आणि थोतांड ही तुम्ही पुरवायचे, चोचले तुम्ही पुरवायचे. सांगा ना मला, या लोकांच्या मुलांनी काय करायचं? आता जे काय संयुगजी बोलत होतात, शाळा नाही, कॉलेज नाही, सगळे हॉस्पिटल नाही. तिकडे मगाशी गेलो होतो, ग्रामीण रुग्णालय नाही. पण तुमची मतं आम्हाला पाहिजेत. आणि ह्यांच्या पोराटोर म्हणजे आपल्या शिवसेनेतनं जे गद्दार घेतले त्या गद्दारांची पोराटोर, त्यांची मस्ती यांना चालते, यांची घराणेशाही चालते. बाप मुख्यमंत्री असेल, कार्ट दुसरं काय असेल ते चालतं. पण ज्या घराण्याने, ज्या शिवसेना प्रमुखांनी, मोदीजी तुम्हाला जेव्हा अटल बिहारी वाजपेयी कैराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वाचवलं त्यांची मुलाची घराणेशाही तुम्ही म्हणता आणि त्याला तुम्ही गद्दारी करून खुर्चीवरनं खाली खेचता. हा माझा दोष, हा माझा दोष. बरं, निवडणूक आयोगाला सुद्धा मला तेच सांगायचे की तुम्ही जे जे सांगितलं ते आम्ही केलं. तुम्ही शपथपत्र मागितली ती दिली, सदस्याची पत्र मागितली ती आम्ही 19,40,000 दिली. 19,40,000 ती काय तुमच्या बुडाखाली घेऊन बसलात तुम्ही? हा, तुम्ही सरळ आमचं नाव आणि चिन्ह त्यांना देऊन टाकलं. चिन्ह देण्याचा अधिकार तुमचा असेल पण नाव देण्याचा अधिकार तुमचा नाही. ते नाव माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी दिलेलं शिवसेना, ते मी दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही, देणार नाही. अगदी निवडणूक आयुक्त सुद्धा जरी असला तरी त्याचा अधिकार तुम्ही मानत नाही. कारण तुझ्या आई वडिलांनी तुझं नाव ठेवलेलं मी जसं बदलू शकत नाही तसं माझ्या आई वडिलांनी माझ्या संघटनेचं ठेवलेलं नाव निवडणूक आयुक्त बदलू शकत नाही, शकणार नाही. आणि माझं तर म्हणणं आहे की आता होऊनच जाऊ दे. मैदानात उतरलेलोच आहे, होऊन जाऊ दे. आज निवडणूक नाही, काही नाही, काही नाही, तरी सुद्धा ही लोक इकडे जमलेत. अरे उद्धव ठाकरेकडे तुम्ही ठेवलेत काय? माझा पक्ष चोरलात, माझं चिन्ह चोरलात. तरी देखील जिथे जिथे जातो तिकडे हजारोच्या संख्येने जनता येते. हेच सांगतायत की खरी शिवसेना कोणाची. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागेल तेव्हा लागेल, कदाचित त्याच्या आधी निवडणुका येतील. मी तुमच्या दारामध्ये आलेलो आहे न्याय मागायला. न्याय द्यायचा की नाही मला हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि हुकुमशाह पुन्हा आपल्या देशाच्या बोकांडी बसवायचा आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. झालं 25-30 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाची पालखी वाहिली, पण ती पालखी आम्ही हिंदुत्वासाठी आणि राष्ट्रीयत्वासाठी वाहिली.
मोदीजी तुम्ही जर म्हणतात घराणेशाही घराणेशाही, एकच व्यक्ती एकच घराणं पक्ष चालवतोय, मग मला सांगा तुमचा भाजपा खरोखर तुमचा नड्डा चालवतोय का तुम्ही चालवताय? संपूर्ण देशातले भाजपचे जे काही उमेदवार आहेत ते मोदीजी सांगतायत तेच होत आहेत की नाही? म्हणजे एक पक्ष म्हणजे मी 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 ही एकाधिकारशाही हीच आम्हाला नको आहे. आणि माझ्या घराण्याची जी काही गोष्ट आहे ती माझं घराणं आणि जनता बघून घेईल. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आम्ही आहोत आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मिसळून गेलेलो आहोत. आमच्या पिढ्यानपिढ्या जनतेच्या चरणी आहेत. तुम्ही तुमच्याबद्दल बोला. तुम्ही जर आमच्या घराण्याबद्दल बोलाल तर आम्हाला सुद्धा तुमच्या घराण्याबद्दल बोलावं लागेल, तुमच्या वाडवडिलांबद्दल बोलावं लागेल, तुमच्या मुलाबाळांबद्दल सुद्धा अमित शहाचं जसं बोललो तसं बोलावं लागेल. म्हणून ते सोडा आणि जनतेच्या मुलाबाळांबद्दल बोला. जनतेच्या मुलाबाळांबद्दल. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून मी विनंती करायला आलेलो आहे की 25-30 वर्ष एका भ्रमामध्ये आपण त्यांची पालखी वाहिली, ही चूक झाली आपली. आणि मागे मी बोललो होतो की आमच्या आयुष्यातली 25 ते 30 वर्ष भाजपासोबत युतीमध्ये ही सडली. पण आता नवीन अंकुर फुटलेले आहेत. त्यांना असं वाटलं होतं की 40 गद्दार फोडले, 10-15 खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपली. नाही, हा निसर्ग नियम आहे. झाडाला सुद्धा सडलेली पानं झडतात आणि नवीन कोंब उगवतात. तशी माझ्या शिवसेनेची सडलेली पानं झडलेली आहेत आणि नवीन कोंब उगवलेले आहेत. अरे आम्ही मेहनत केलेलं पीक तुम्ही कापून नेलं असाल, पण आमची काळी आई, आमची माती आहे. हा महाराष्ट्र ही माझी काळी आई आहे. त्या मातीमध्ये आम्ही इतके वर्षानुवर्ष जे काही मेहनत करतो आहोत ती मेहनत वाया जाणार नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मर्द जन्माला येतात, गद्दार जन्माला येत नाहीत. जे गद्दार आले होते ते तण आम्ही उपटून फेकून दिलेले आहे. ते तण तुमचं लाख लागो घ्या, तुम्हाला तुम्ही डोक्यावरती नाचवा, डोक्यावरती घ्या आणि नाचवा. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनो, तुम्ही त्यांच्यासाठी सतरंजा हातरा आणि गरज पडली तर त्या सतरंजीच्या खाली घुसा. माझं काही म्हणणं नाहीये. पण केवळ आम्ही भाजपची साथ सोडली, काँग्रेसला सोबत घेतली. हे आता शिवसेनेची काँग्रेस होणार. अरे 30 वर्ष राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर मी काही शिवसेनेची काँग्रेस होऊ देईन? आम्ही पूर्णपणे देशासाठी, देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे आणि प्राणपणाने आम्ही तुमची हुकुमशाही गाडणार म्हणजे गाडणारच हा निर्धार करून मैदानात उतरलेलो आहे. आणि मला असं वाटतं की आज निवडणूक नसताना सुद्धा एवढी गर्दी जमलेली आहे. मला निवडणुकीत प्रचाराला इकडे येण्याची गरज लागणार नाही. तुम्ही इथला खासदार होय जाहीर करून टाकतो. संजोगजी, त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे, निवडून आणणार आहात ना? गद्दाराला असं काढायचं. आणि भोईर पण कुठे नाही, यांची विधानसभा अजून लांब आहे. त्याच्यामुळे मध्ये पावसाळ्यात बादलीत थोडं पाणी साठू दे, विधानसभेला भोकं पाडू. पण या दोन्ही मर्दांना निवडून आणण्याचं काम हे मी तुमच्यावरती सोपवतो. आणि विजयाच्या मिरवणुकीला मी नक्की आल्याशिवाय राहणार नाही हे वचन देऊन तूर्त आपली मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.